जपानमधील ओसाका शहरात आज ओसाचा वर्ल्ड एक्स्पो 2025 मध्ये महाराष्ट्र उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पॅव्हेलियनचे उद्घाटन थाटामाटात पार पडले। पैठणी साडीपासून ते कोल्हापूरच्या कोल्हापुरी चप्पल ते अगदी कोकणातील छोट्या उद्योगांना या पॅव्हेलियनमध्ये प्लॅटफॉर्म देण्यात आलाय। महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्रात गुंतवणूक वाढावी, नव उद्योजकांना एक प्लॅटफॉर्म मिळावा, महाराष्ट्र राज्याचा उद्योग आणि विकास हा जगभरात पोहोचावा हा या एक्स्पोचा उद्देश आहे। खूप पाठी बघतोय आपण, जॅपनीज लोक आहेत ते त्यांच्या भाषेमध्ये महाराष्ट्र पॅव्हेलियनला भेट देत आहेत। कसा झाला, भव्य झाला उद्घाटन सोहळा? सर्वप्रथम एक्स्पो 25 म्हणजे 2025 मधला हा जो एक्स्पो आहे त्याच्यामध्ये माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली हे इंडिया पॅव्हेलियन आहे आणि या इंडिया पॅव्हेलियनमध्ये 15 दिवस आता महाराष्ट्राचा डंका वाजणार आहे आणि याचं उद्घाटन आम्ही निमित्त आहोत, पण याचं उद्घाटन मराठी माणसाने केलं। मराठी माणसं या उद्घाटनासाठी आली होती। महाराष्ट्राची संस्कृती, देशाची संस्कृती जगभराला दाखवत या पॅव्हेलियनचं उद्घाटन झालंय आणि आज जर आपण गर्दी म्हणजे बाहेर येणारी जर आपल्या पॅव्हेलियन मधली गर्दी बघितली तर बाकीच्या देशांपेक्षा दखल घेणारी गर्दी ही आपल्या पॅव्हेलियन मध्ये आहे। महाराष्ट्राची संस्कृती आपण त्याच्यातून दाखवतोय, महाराष्ट्राचं उद्योग क्षेत्र, महाराष्ट्राचं सांस्कृतिक क्षेत्र, महाराष्ट्राचं पर्यटन, महाराष्ट्राची खाद्य संस्कृती, महाराष्ट्राची येणाऱ्या पर्यटकांची राहण्याची व्यवस्था कुठं होऊ शकते, आपले टुरिस्ट स्पॉट, हे सगळं बघण्यासाठी ही सगळी हजारो लोक या ठिकाणी आपण स्वतः जाऊन बघूया। तुम्ही हे सगळं प्रेझेंटेशन आपल्याला देणार आहेत। तुम्ही सांगतो की उद्योगाला जपानमध्ये अशा पद्धतीचं एक्झिबिशन किंवा वर्ल्ड एक्स्पोतून महाराष्ट्राच्या उद्योगाला कशी चालना मिळू शकते किंवा महाराष्ट्राचे उद्योग नेहमी परदेशात जातात, उद्योग मंत्री MOU करून पुढे काही होत नाही असं होतं, हा पुढे कसं काय चाललंय? हे जे पॅव्हेलियन आहे ही इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये नक्कीच होईल, पण इन्व्हेस्टमेंट पेक्षा महाराष्ट्र काय आहे हे जगाला कळलं पाहिजे। महाराष्ट्रातली वीज निर्मिती काय आहे ही जगाला कळली पाहिजे, महाराष्ट्रातले उद्योग काय आहेत हे जगाला कळले पाहिजे, महाराष्ट्राची कला काय आहे हे कळलं पाहिजे। यासाठी आपल्या राज्याला शोकेस करण्यासाठी हे पॅव्हेलियन आपण घेतलेलं आहे आणि या पॅव्हेलियन मधनं ठीक आहे नक्कीच इन्व्हेस्टमेंट येईल, पण इन्व्हेस्टमेंटसाठी उद्या जे आम्ही कार्यक्रम आयोजित केलेले आहेत, राऊंड टेबल कॉन्फरन्स आहेत, त्याच्यातनं इन्व्हेस्टमेंटची चर्चा होणार आहे। आज आपण महाराष्ट्र कशा पद्धतीनं जगाला चांगलं दाखवता येईल यासाठी पॅव्हेलियन मधनं प्रेझेंट करतो। आपण महाराष्ट्रातल्या काही वस्तू इथे दाखवणार, जसं तुम्हाला की नेहमी मोठे इंडस्ट्रियलिस्ट काय होतं त्याचा डंका वाजतो, मोठे इंडस्ट्रियलिस्ट टेक्नॉलॉजी काय आणतात त्याची माहिती दिली, पण छोटे छोटे उद्योग आहेत, गृह उद्योग आहेत किंवा हातमागाची काम करणारे लोक छान छान वस्तू बनवतात, त्याचं कसं इकडे प्रेझेंटेशन दिले जर आपण दाखवूया। आपण हे जर बघितलं तर पैठणीपासून बचत गटाच्या खाण्यापर्यंत आपण जपानमध्ये सगळ्या गोष्टी घेऊन आलेलो आहोत, त्याचं प्रेझेंटेशन आपण करतोय आणि प्रेझेंटेशन करताना अनेक जपानच्या मंडळींची मागणी देखील आहे की कुठच्याही परिस्थितीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला अवेलेबल करून द्या। त्याच्यामुळं या चांगल्या गोष्टीचं प्रेझेंटेशन होत असताना मार्केटिंग देखील होतंय आणि मला असं वाटतं हाच खरा बिझनेस आहे आणि त्या दृष्टीनं हे पॅव्हेलियन जे आहे ते अतिशय चांगलं आणि सकारात्मक ठरणार आहे। पंकज दळवी, पुढारी न्यूज, जापान।